आज आपण अजिबात ओव्हनचा किंवा अंड्याचा वापर न करता अगदी परफेक्ट अशी कॅरेमल पुडिंग कशी बनवायचं ते बघणार आहोत. सर्वप्रथम आपण कॅरेमल बनवून घेणार आहोत. या पद्धतीने साखरेचं आपण कॅरेमल बनवून घेतलंय. लगेच याला एका भांड्यामध्ये काढून याला साईडला ठेवून द्यायचं. या पद्धतीने मिक्सरला अगदी बारीक आपण पावडर हे ब्रेडचं तयार करून घ्यायचं. लगेच दूध हे आपण साखर घालून छान 2 ते 3 मिनटं अगदी उकळून घेणार आहोत. एका भांड्यामध्ये अगदी थोडंसं कस्टर्ड पावडर घेऊन ह्या पद्धतीने दूध घालून याचं पेस्टही तयार करून घ्यायची. अगदी थोडं थोडं घालत आपण अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असं कस्टर्ड पावडर हे शिजवून घेतलं आहे दुधामध्ये. लगेचच काय केलं आहे, यामध्ये अगदी घट्टसर होईपर्यंत ब्रेड घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि लगेचच आपण आता छान याला मंद आचेवर स्टीम करून घेणार आहोत. तर बरोबर अर्धा तास स्टीम करून घेतले. साईडला काढून थोडंसं गार झाल्यानंतर 3 ते 4 तास आपण फ्रीजमध्ये याला सेट करून घेतले. बघू शकाल अगदी छान अशी आपली कॅरेमल पुडिंग ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल लाईक